मागील भागात ती तर तिच्या बहिणीच्या लग्नासाठी तयार होऊन बसली होती आणि आज तिच्या बहिणीच्या जागी तिचे लग्न अभिसोबत झाले होते. ती तिच्या सासरी गृहप्रवेश करणार होती. 1 तासात तिचे आयुष्य बदललेले होते. तिने कधी विचारही केला नसेल की तिचे लग्न होईल म्हणून. सगळं काही झरझर तिच्या डोळ्यासमोरून येत होते. इकडे अभि मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत विचार करत होता. त्याला पण विश्वास बसत नव्हता की त्याचे लग्न तनुजासोबत नाही तर शिवण्यासोबत झाले आहे म्हणून. त्याच्या मनात प्रश्नही होतेच की खरंच तिला रॅशेस असतील का? तिच्या पूर्ण अंगावर काळेनिळे डाग असतील का? शिवण्या पण विचार करत असते, माझे असे अचानक लग्न झाले आणि आज मी सासरी आले. मी तर कुणाला ओळखतही नाही आणि मला पण कोणी ओळखत नाही. माझ्या सासरचे माझा स्वीकार करतील का? की मामी जसे वागायच्या तशीच वागणूक इथे मिळेल? असे प्रश्न तिच्या मनातही येत होते. आणि अभिबद्दल तर तिला काहीच माहिती नव्हते. तिच्याबद्दल त्याला मामींनी सांगितले तेवढंच माहिती होते. मग तो तिचा स्वीकार करेल का? की तिचा राग करेल? तिला इकडे तिच्या नवऱ्याकडून प्रेम मिळेल का? हा विचार पण शिवण्या करत होती. काय वाटतं, अभिने तिच्यासोबत लग्न करून तिला घरी तर घेऊन आला आहे, पण तिचा स्वीकार तो करेल का? आता पुढे अभिषेक आणि शिवण्या विचारात गुंग असतात की ड्रायव्हरचा आवाज येतो. सर, आपण पोहोचलो म्हणून. त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात. इकडे सरदेसाई बंगलोमध्ये त्यांचे स्वागत करायला कोणीही नव्हते. सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले होते. अभिषेकने असे शिवण्याला सोबत लग्न केलेले आवडले नव्हते त्यांना. त्यांच्या स्वागतासाठी अभिची आई आणि घरातील काही नोकर माणसे होती. अभिषेकने कारचा दरवाजा ओपन केला आणि तो बाहेर आला. तो खाली उतरताच त्याने शिवण्याच्या समोर त्याचा हात पुढे केला. शिवण्या फक्त त्याच्याकडे पाहत होती, काही बोलत नव्हती. तिने पण तिचा हात त्याच्या हातात दिला, जो की पूर्ण हाताला तिने हँडग्लोव्ज घातलेला होता. अभि त्या हाताकडे पाहत, खरंच हिच्या मामींनी सांगितले तसेच असेल का ही? त्याच्या मनात प्रश्न येत होते. ते दोघं फुलांच्या पाकळ्यांवरून चालत जात मेन दरवाजाच्या समोर येऊन थांबतात. तर समोर घरातील काही नोकर माणसे आणि अभिच्या आई उभ्या असतात. अभिला समजले होते बाकी सगळ्यांना त्याचा राग आला असेल म्हणून इथे नाहीये, कारण त्याने असे अचानक शिवण्यासोबत लग्न केल्यामुळे घरातील सगळे रागावले होते त्याच्यावर. म्हणजे घरातील सगळ्यांना लग्नाला काही हरकत नव्हती, पण त्याने रॅशेस असणाऱ्या मुलीसोबत लग्न केले होते हे त्याच्या घरच्यांना अजिबात आवडले नव्हते. आईंना मात्र अभिची काळजी वाटत होती, म्हणून त्या अभि आणि शिवण्याला ओवाळतात. पण जसा गृहप्रवेश तनुजाचा होणार होता तसा शिवण्याचा झाला नव्हता. अभिसाठी त्या शिवण्याला ओवाळत होत्या, नाहीतर त्यांची अजिबात इच्छा नव्हती. त्या दोघांना ओवाळून आई त्यांच्या रूममध्ये निघून जातात. अभि आत जाणार की त्याला सचिन कॉल करून बाहेर बोलावतो. तसा अभि एक नजर शिवण्याकडे टाकतो आणि काही न बोलता बाहेर निघून जातो. बाहेर आल्यावर सचिन आणि अभि काहीतरी बोलत होते. यात 20-25 मिनिट कसे होतात कळत नाही. सचिनचे बोलणे झाल्यानंतर सचिन निघून जातो आणि अभि पण आत यायला निघतो. इकडे शिवण्या मात्र एवढ्या वेळ तिथेच उभी होती. जागची हलली पण नव्हती. एवढा मोठा बंगलो, पण त्यात तिला समोर कोणीही दिसत नव्हते. म्हणजे घरात असून तिच्यासमोर ते मुद्दाम येत नव्हते, कारण अभिने तिच्याशी लग्न नको होते करायला, एवढंच त्याच्या घरच्यांना वाटत होते. तोच अभि तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तिला असे तिथेच उभं राहिलेलं बघून त्याला स्वतःचा खूप राग आला. का मी सचिनसोबत बोलायला गेलो? त्याच्यासोबत नंतर पण बोलता आले असते ना. ही एवढा वेळ इथेच उभी आहे आणि घरातील कुणीही तिला आत बोलवणार नव्हते. तो तिचा हात पकडतो आणि शिवण्या ओढणीतून त्याच्याकडे पाहते. चल आत जाऊया. आणि तो तिला घेऊन आत येतो की कुणीतरी जोराने ओरडतं, अभिषेक. तसे ते दोघं जागच्या जागीच थांबतात. अभिचे आई पप्पा त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात. अभि,
तू लग्न तुझ्या मनाप्रमाणे केले, आम्हाला काही बोलू दिले नाही. पण इथे आता आम्ही बोलणार. पप्पा, तुम्ही बोलणार असाल तरी मला तुमच्याशी बोलायचे नाही आहे. आणि तो तिचा हात पकडून पुढे जातच होता की आई त्याला थांबवतात. अरे अभि, तिकडे कुठे जातोय? तिच्यासाठी इथेच खाली एक रूम तयार केली आहे. तिला तिथे सोड आणि तू तुझ्या रूममध्ये जा. असे का आई? ती माझी बायको आहे. ती माझ्यासोबत आमच्या रूममध्ये राहील. अभि आमच्या रूममध्ये बोलला हे शिवण्याला आवडले. अरे अभि, आम्ही तुझ्या काळजीपोटीच बोलत आहोत ना. तिला लहानपणापासून रॅशेस आहेत आणि तू असे तिला तुझ्यासोबत तुझ्या रूममध्ये. आई पप्पा खूप झाले, मला काहीही ऐकून घ्यायचे नाही आहे. आणि तिचे नाव शिवण्या आहे. ती माझी बायको आणि ह्या घरची मोठी सून आहे. आणि तुम्हाला तिच्या रॅशेसबद्दल काळजी आहे ना, ती पण लवकरच मिटणार आहे. अभि शिवण्यासाठी त्याच्या घरच्यांशी भांडण करतोय याचे शिवण्याला आश्चर्य वाटत होते. कारण तिच्यासाठी असे कधीच कोणी केले नव्हते. मामांची इच्छा खूप व्हायची, तिच्यासाठी खूप काही करायची. पण ते मामींमुळे शांत बसायचे. पण इथे तर अभि मला ओळखतही नाही, तरी माझ्यासाठी तो त्याच्या फॅमिलीसोबत लढत आहे याचे शिवण्याला आश्चर्य वाटत होते. त्याचा आवाज ऐकून बाकी घरातील पण खाली येतात. पण त्याच्यासमोर कुणाची बोलायची हिंमत होत नाही. मला आता यावर काहीही बोलायचे नाहीये. एवढं बोलून अभि शिवण्याचा हात पकडून त्याच्या रूममध्ये घेऊन निघून जातो. बाकी सगळे पण काही न बोलता आपापल्या रूममध्ये निघून गेले. इकडे अभि पण शिवण्याला घेऊन रूममध्ये येतो. तिला सोफ्यावर बसायला सांगतो. ती पण शांतपणे सोफ्यावर बसते. तो त्याचा रूमचा दरवाजा बंद करतो आणि तिच्यासमोर येऊन उभा राहतो. ती काही बोलत नाहीये हे बघून तो कपाळावर अंगठा घासत विचार करत असतो. कधी त्याच्या फॅमिलीमधील लोकांवर तो आवाज चढवून बोलला नव्हता, पण आज तो शिवण्यासाठी त्यांच्यावर आवाज चढवून बोलला होता. तो त्याचे विचार झटकून एक दीर्घ श्वास घेतो आणि शिवण्याकडे पाहत, ते तू तुझी ओढणी चेहऱ्यावरून काढतेस का? अभिषेकचे बोलणे ऐकून शिवण्या गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. कारण तिने कधीच दुसऱ्या व्यक्तीसमोर ओढणी काढली नव्हती आणि ज्या दिवशी काढली होती तो दिवस तिला आठवतो. असेच एका दिवशी तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ती लवकर उठून तिचे काम करत होती. तेव्हा तिने तिच्या चेहऱ्यावर ओढणी, मास्क काहीही लावलेलं नव्हतं. खूप सुंदर परीसारखी ती दिसत होती. ती खाली किचनमध्ये आली तर शालूताई होत्याच किचनमध्ये काम करत. ती पण त्यांच्यासोबत जाऊन कामाला लागली. पण तोच लीलाबाई पण किचनमध्ये आल्यात आणि शिवण्याचे ते सौंदर्य बघून त्यांना तिचा खूप राग आला आणि त्या जोराने ओरडल्या, ए अवदसे, तुला असे घरात कुणी फिरायला सांगितले? तुला मी किती वेळा सांगितले आहे तुझी ओढणी तुझ्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे म्हणून. मामींचा आवाज ऐकून शिवण्या घाबरून मागे पाहते आणि तिच्या लक्षात येते तिने आज ओढणी घेतलीच नाहीये म्हणून. मामी तिला खूप रागवत होत्या आणि शिवण्या हुदके देऊन रडत होती. शालूताईंना शिवण्याबद्दल खूप वाईट वाटत होते, पण त्या लीलाबाईसमोर काहीही करू शकत नव्हत्या. त्या दिवसापासून शिवण्या तिचा चेहरा मास्क आणि ओढणीने झाकून घ्यायची. तिला विचारात बघून अभिने पुन्हा तिला आवाज दिला, ते तुझी ओढणी काढतेस का? आणि त्या आवाजाने शिवण्या तिच्या विचारांमधून बाहेर आली. घाबरून अभिकडे पाहू लागली. तिच्याकडून काही हालचाल नाहीये बघून अभि मनातच बोलत, अभि खूप अवघड आहे बाबा तुझे. तो तिच्या शेजारी बसत, हे बघ, घाबरू नकोस, तू तुझी ओढणी काढ. ते माझा मित्र डॉक्टर आहे, तो इथे येऊन तुला चेक करणार आहे. म्हणजे ते तुझी मामी म्हटली होती ना की तुला कसले तरी रॅशेस आहे म्हणून, तेच बघायला मी डॉक्टरांना बोलावले आहे. शिवण्या तर घाबरून त्याचे बोलणे ऐकत होती. हे बघ, असे शांत बसून माझा पारा तू चढवू नकोस. तुला फक्त ओढणी काढायला सांगतोय, ते पण तू करत नाहीये. जर तू ओढणी काढणार नसली तर मला तुझी ओढणी काढावी लागेल. तोच त्याचा फोनवर मेसेज येतो, 5 मिनिटात डॉक्टर रूममध्ये येतील म्हणून. अभिला मेसेज सचिनने केला होता.
अभि तो मेसेज बघून मोबाईलसमोर टीपॉयवर ठेवतो आणि शिवण्याकडे पाहत नाहीमध्ये मान हलवतो, कारण ती काही ओढणी काढणार नाही हे अभिला कळले होते. शेवटी तोच हात पुढे करून तिची ओढणी काढून बाजूला करतो आणि तिचे ते काळेशार डोळे फुटबॉलसारखे मोठे होतात. अभि तर तिच्या डोळ्यात जणू हरवतोच. त्याच्या मनात पुन्हा विचार येतो, खरंच हिचे डोळे एवढे सुंदर आहे तर ही किती सुंदर असेल. आणि तो त्या विचारात तिच्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहतो तर पाहतच राहतो, कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती. रंगाने गोरीपान, चेहऱ्यावर कसला म्हणून डाग नव्हता. नॅचरल ब्युटी ती दिसत होती. तिचे काळेशार लांब सडक सिल्की केस, काळेशार टपोरे डोळे, कोरीव भुवया आणि दाट पापण्या, स्ट्रॉबेरीसारखे लाल चुटूक ओठ. अभि तर भान हरपून तिच्याकडे पाहत होता. काही वेळासाठी त्याला वाटून गेले जणू अप्सराच त्याच्यासमोर बसली आहे म्हणून. कसली म्हणून कमी नव्हती तिच्यामध्ये, एवढी ती सुंदर होती दिसायला. अभि तिला पाहण्यात एवढा गुंग होता की त्याचा हात कधी तिच्या गालावरून प्रेमाने फिरू लागला त्याचे त्याला कळले नाही. आणि त्याचा स्पर्श होताच शिवण्याच्या अंगावर काटाच आला, कारण तिला असा स्पर्श कधी कुणी केलाच नव्हता. ती असे गोंधळलेले बघून अभि त्याचा हात मागे घेतो आणि तिच्या अंगावर पांघरलेली ओढणी पण तो बाजूला करतो. तिच्या मानेचा भाग, कमरेचा भाग आणि दोन्ही हातांचा भाग उघडा असल्यामुळे तिचे हात पण खूप सुंदर गोरीपान दिसत होते. त्यावर पण कसलेच रॅशेस त्याला दिसत नव्हते, ना तिच्या चेहऱ्यावर ना पूर्ण शरीरावर. कुठेही त्याला रॅशेस दिसले नाही. तिच्या अंगावर काहीही नाहीये हे बघून अभिला खूप आनंद झाला, पण डॉक्टर काय म्हणता हे पण त्याला जाणून घ्यायचे होते. अभि तर तिच्याकडे भान हरपून पाहत होता आणि ती मात्र अंग चोरून नजर खाली करून पाहत होती. त्याच्या अशा पाहण्याने ती घाबरली होती. त्यात भीतीने तिचे ओठ थरथरत होते आणि अभिचे सारखे लक्ष तिच्या नाजूक ओठांकडे जात होते. न राहून अभि तिच्या अजूनच जवळ सरकला आणि त्याने शिवण्याची धडधड अजूनच वाढली, कारण ती आज पहिल्यांदा पुरुषाचा स्पर्श अनुभवत होती. तोच अभिने तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला आणि त्या दोघांची नजरानजर झाली. शिवण्या पण त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि अभि तर तिच्या डोळ्यात हरवलाच होता. त्याने तिच्या गालावरून प्रेमाने एक बोट फिरवले आणि शिवण्याने लाजून डोळे मिटून घेतले. अभिने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिचे ते सौंदर्य तो त्याच्या डोळ्यात साठवून घ्यायचा प्रयत्न करत होता. त्यात भीतीने हलणारे तिचे लाल चुटूक ओठ बघून त्याला तिच्या ओठांवर ओठ टेकवण्याचा मोह झाला आणि हळूहळू तो तिच्या ओठांच्या जवळ त्याचे ओठ आणतच होता. अभि कधीच कोणत्या मुलीच्या जवळ गेला नसेल तेवढा तो शिवण्याच्या जवळ आला होता. तो तिच्या नाजूक ओठांवर त्याचे ओठ टेकवणार की टकटक आवाज येतो आणि त्या आवाजाने दोन्ही भानावर येतात. ते डॉक्टर आले असतील. तू तुझी ओढणी चेहऱ्यावर घे. जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हा किंचित ओढणी बाजूला करशील. तिने पण हो म्हणून मान हलवली. ते तू बेडवर जाऊन बस, मी दरवाजा ओपन करतो. तशी शिवण्या बेडवर जाऊन बसली आणि अभि दरवाजा ओपन करायला गेला. दरवाजा ओपन करताच अभिचा मित्र स्माईल करत आत येतो. हॅलो अभि. हॅलो सर्वेश. दोघे शेक हँड करत बोलतात. सर्वेश आत येऊन सोफ्यावर बसतो. अभि काय झाले, असे अचानक मला इथे का बोलावून घेतले? हो, ते मला काही प्रश्न तुला विचारायचे आहे. कसले प्रश्न अभि? अभि बोलायला लागतो. लहानपणापासून कुणाला रॅशेस असतात का? आणि त्या रॅशेसने पूर्ण अंगावर आणि चेहऱ्यावर काळे निळे डाग येतात का? अभिचे बोलणे ऐकून डॉक्टर सर्वेश पण गोंधळतात. हे बघ अभि, मी प्रत्यक्षात पेशंटला पाहिल्याशिवाय मला काहीही सांगता येणार नाही. मी बघू शकतो का पेशंटला? हो, अभि एवढंच बोलतो आणि सर्वेशला घेऊन शिवण्याजवळ येतो. ते तुझ्या हातावरची ओढणी बाजूला करतेस का? तशी शिवण्या तिच्या हातावरची ओढणी बाजूला करते आणि तिचा हात दाखवते. सर्वेश तिच्या हाताकडे बारीक नजरेने पाहत असतो, पण रॅशेसचे कुठलेही नामोनिशाण त्याला दिसत नाही. पण तो शिवण्यासमोर
अभिला काही सांगत नाही. तिचे हातपाय आणि एका साईडचा गळा बघून सर्वेश आणि अभि रूमच्या बाहेर येतात. अभिला टेन्शन आले होते, सर्वेश काय बोलेल म्हणून. तोच सर्वेश अभिकडे पाहत, अभि, मी त्यांच्या हाताची, पायाची आणि गालाची स्किन पाहिली, पण त्यावर मला कुठलेही रॅशेस दिसले नाही आणि त्यांची स्किन बघून मला वाटत नाही की लहानपणापासून त्यांना असले कुठले रॅशेस असतील म्हणून. सर्वेशचे बोलणे ऐकून अभिने तर त्याला आनंदाने मिठीच मारली. अरे हो हो, किती हॅपी झालास तू पण. आणि सर्वेशच्या तोंडून पण ऐकून अभि गोंधळून त्याच्याकडे पाहतो. ते मला वाटतं आपण त्यांच्या काही टेस्ट करून घेऊ, म्हणजे त्यात क्लिअर कळेल की त्यांना कुठल्याही प्रकारचे रॅशेस नाही आहे म्हणून. अभि सर्वेशचा हात हातात घेत, थँक्यू सर्वेश, थँक्यू सो मच. एवढं सांगून पण तू माझ्या मनावरचे ओझे कमी केले आहे. तू सांग कधी टेस्ट करायच्या? 1-2 दिवस जाऊ दे, मग सांगतो. आणि मित्रा कॉंग्रॅच्युलेशन. आणि तो अभिला मिठी मारतो. अभि पण त्याला मिठी मारत थँक्यू म्हणतो. काही वेळ बोलून सर्वेश निघून जातो. तो जाताच अभि मात्र शिवण्याबद्दल विचार करत असतो. किती निरागस आणि सुंदर आहे ती. तिच्याकडे बघून वाटत नाही तिला कसले रॅशेस अंगावर येत असतील म्हणून. पण टेस्ट झाल्याशिवाय काहीही कळणार नाही. म्हणजेच सर्वेश तर म्हटला तिच्या स्किनकडे बघून वाटत नाहीये की तिला असले काही आहे म्हणून. मी कधी कोणत्या मुलीबद्दल एवढा विचार केला नाही, पण शिवण्याबद्दल मला सगळ्याच गोष्टी परफेक्ट हव्या आहे. तिच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा मला करायचा नाहीये. तिच्या ज्या काही टेस्ट कराव्या लागतील ते सगळं मी करेल. इंडियामध्ये काही होणार नसेल तर तिला बाहेर पण घेऊन जायची तयारी आहे माझी, अभि मनातच बोलत होता आणि त्याच्या बोलण्याचे त्यालाच हसू येत होते. बराच वेळ तो तिचा विचार करत बाहेर उभा होता. अभि, किती वेळ असा बाहेर उभं राहणार आहेस? ती रूममध्ये एकटीच आहे, तिच्याशी बोलायला हवे. आणि अभि एक दीर्घ श्वास घेत रूममध्ये जायला निघतो. बघूया पुढील भागात अभि शिवण्यासोबत कशा पद्धतीने बोलतो. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.